नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे बर्थडे। तर आज 9 एप्रिल आहे। तर 9 मेला साईलचा बड्डे असतो, पण साईलनं आजच स्कूलमध्ये सेलिब्रेट केला आहे बड्डे। म्हणजे त्याला व्हॅकेशनमध्ये बड्डे येतो, त्याच्यामुळे त्याला आज चॉकलेट वगैरे वाटायचे होते, हो ना बाळा? हां, त्याची खूप इच्छा आहे माझा बड्डे व्हॅकेशनमध्ये येतो, मला माझे फ्रेंड्स येत नाही कोणी बड्डेला, मग त्यामुळे आज आम्ही साईलचा बड्डे करणार आहे। फ्री बड्डे म्हणू शकतो तुम्ही, हो की नाही? हां, तू पण बोल। तुम्ही माझ्या बर्थडेला या। आज कसला पेपर होता? मॅक्स। आज मॅथचा पेपर होता। कसा गेला तुला पेपर? चांगला। चांगला गेला। तर मग चला आज बघूया। तर जास्त नाही, त्याची एकच फ्रेंड येणार आहे, फक्त त्याची बेस्ट फ्रेंड, हो की नाही? हां, बरं, साईलने कशा प्रकारे ड्रेस घातला? नवीन न्यू ड्रेस वगैरे साईल तुझा? हां, साईलचा नवीन ड्रेस आहे हा। छान वाटला? हां, चॉकलेट कोणाकोणाला दिले? सगळ्यांना दिले? हां। अरे वा। आता आपण इथे चॉकलेटचा केक करणार आहोत आणि चॉकलेट केक ह्यावेळेस मी घरीच बनवलात बघा। तर इथं हा टीन घेतला, त्याला तेल वगैरे लावून घेतलं आणि माझ्याकडे बटर पेपर नव्हता, तर मी आपल्या नोटबुकचा एक पेपर म्हणजे कट केला आणि तो टीनला असं लावून घ्यायचा। तर त्यानंतर प्रीमिक्स घेतलं मी। तर हा आपला 1 कप आहे। तर तुम्ही घरात कोणत्याही प्रकारचा वाटी किंवा कप घेऊ शकता। चॉकलेट प्रीमिक्स मी प्रीमिक्स आणलं होतं इथे विकत आणि डायरेक्ट मी प्रीमिक्स टाकलं आणि त्यात पाणी टाकलं। पाणी ना प्रीमिक्सला जसं लागेल ना तसं आपल्याला टाकावं लागतं। तर बघा इथे मी पाणी टाकून केक प्रीमिक्स मिक्स करून घेते आहे। फक्त केकचं प्रीमिक्स मिक्स करताना ना एका डायरेक्शनने मिक्स करायचं, म्हणजे कसं एअर बनत नाही त्याच्यामध्ये। तर हे बघा इथे परत पाणी टाकलं थोडं थोडं आणि पाणी जसं लागेल तसं आपल्याला पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बॅटर असं छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे तेल पण टाकलं, आपलं खाण्याचं तेल, आणि त्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स पण टाकलं मी 1 टीस्पून। तर बघा, तर इथे बघा आता मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, पण चॉकलेट प्रीमिक्समध्ये शक्यतो व्हॅनिला इसेन्सच टाकावं लागतं। तर हे बघा आपलं प्रीमिक्स इथे असं तयार झालेलं आहे आपलं बॅटर, आणि आता आपण याला टीनमध्ये टाकून घेऊया आणि केक बेक करायला ठेवूया। ठीक आहे। तर हे बघा, त्यानंतर आपल्याला ना टीन असा 2दा-3दा आपल्याला असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे एअर निघून जाते। तर इथे बघा मी पातेलंच ठेवलं होतं गॅसवरती आणि पातेल्यामध्येच मी केक बेक केलेला आहे। तर आपल्याला पातेलं आधी प्रीहीट करून घ्यायचं। आणि तर बघा आता मी इथे केक आतमध्ये ठेवून दिला आणि पातेल्यामध्ये मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, खूप छान प्रकारे केक बेक होतो। तर तुम्हाला मी दाखवेलच पुढे केक कसा बेक झाला म्हणून। मी पहिलेही केक बनवलेले आहेत आणि सेल केलेले आहेत, तर त्यामुळे तर बघा इथे बघा आपला पातेल्यामध्येच केक झाला, पण बघा खाली मीठ वगैरे काहीच नाही टाकलं, खूप छान केक झालेला आहे। त्यानंतर केक मी काढून घेतला होता आणि थंड करून घेतला। आता आपल्याला केक डिमोल्ट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने मी डिमोल्ट करून घेते। तर बघा किती छान निघाला ना आपला केक। पेपर पण बघा खूप छान असा इझी निघून गेला आणि केक पण छान बेक झाला आपला। तर हे बघा खूप मस्त 3 लेअरमध्ये हा केक खूप छान होतो। तर आता याच्या मी त्यानंतर लेयर्स म्हणजे कट करून घेते आणि कट केल्यानंतर ते बघा आपल्या 3 लेअर अशा प्रकारे कट करून झाल्यात। तर इथे आपल्याला आता डार्क कंपाऊंड म्हणजे गणेश तयार करून घ्यायचा आहे डार्क कंपाऊंडपासून। तर इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे, त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आणि तर इथे बघा डार्क कंपाऊंड एका पातेल्यामध्ये काढून घेतलं। त्यानंतर आपल्याला व्हिपिंग क्रीम त्यात टाकायची आहे। जर व्हिपिंग क्रीम नसेल ना तर तुम्ही दूधसुद्धा टाकू शकता आणि खूप छान प्रकारे गणेश तयार होतं। तर इथं बॉईल पद्धतीमध्ये गणेश बनवायचं आहे, म्हणजे तुम्ही ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर आता बघा, तर इथं मी खाली गॅसवर पाणी तापलेलं आहे आणि बारीक गॅस करायचा आहे। आपल्याला पाण्याचे थेंब चॉकलेटला लागू द्यायचे नाही। तर मी वरती चॉकलेट ठेवले, तर बघा अशा प्रकारे आपला गणेश तयार झालेला आहे, कारण की चॉकलेट केकला गणेश हे भरपूर लागतं। तर मी आतमध्ये पण गणेश टाकणार आहे, सिरप म्हणजे चॉकलेट सिरप। त्यानंतर आपल्याला व्हिपिंग क्रीम बनवायची आहे, म्हणजे क्रीम। तर इथे 1 कप आणि मी वरती पुन्हा अर्धा कप क्रीम घेतलेली आहे। तर एक्स्ट्रा घेतली, अर्धा किलोसाठी तुम्ही 1च कप क्रीम यूज करू शकता, त्यामध्ये खूप छान केक बनतो। त्यानंतर बघा क्रीम बीट करून घेतली। तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे मी क्रीम खूप लवकर मेल्ट होते आणि लवकर बनत नाही, त्यामुळे खाली मी
आईस क्यूब वगैरे असं टाकलेलं आहे. आणि हे माझं बिटर 180 वॅटचं आहे. जर तुमच्याकडे 300 वॅटचं बिटर असेल ना तर खरंच खूप चांगला प्रकारे क्रीम बीट होते, लवकर बीट होते. तर हे बघा इथे कशी पटपट पटपट क्रीम बीट होते. वेळ लागतो क्रीमला, 5 ते 10 मिनटं लागतात क्रीम बीट व्हायला, पण छान बीट होते. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आपली क्रीम इथे बीट झालेली आहे. तर हे बघा क्रीम आपली बीट झाली. तर हे असं करून बघितल्यानंतर क्रीम पडत नाही ना, मग याचा अर्थ आपली क्रीम बीट झालेली. तर हे बघा क्रीम पडत नाही बघा, तर आपली क्रीम बीट झाली. तर चला आता केक करून घेऊया. तर इथे बघा केकचे लेअर वगैरे मी करून घेतले आणि ही सेकंड लेअर होते. तर चॉकलेट गनाश जे मी आधी बनवलेलं ना ते आपल्याला क्रीमवरती म्हणजे आतमध्ये पण फिल करायचं होतं. तर हे बघा इथे चॉकलेट गनाश मी टाकलेला आहे. सेकंड लेअर आहे ही. आणि घरगुती करत असेल तर चॉकलेट भरपूर यूज करू शकतो आपण. आणि त्यानंतर ते चॉकलेट कंपाऊंड जे किसलेलं होतं ना तर त्यातलंच काही फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर मी ते केकमध्ये टाकले. तर आता शेवटची लेअर आपल्याला अशी ठेवायची आहे. आणि आता इथे आपण केक आपल्याला क्रमकोट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी क्रमकोट करून घेते. तर इथे बघा आपला फायनली केक पूर्ण रेडी झालेला आहे. तुम्ही पुढे बघितलंच असेल. आणि हा टर्न टेबल ना प्लॅस्टिकचा आहे, त्यामुळे खूप पटपट पटपट असा गोल म्हणजे राऊंड फिरत नाही, त्यामुळे जरा थोडासा प्रॉब्लेम येतो. आणि इथे आपल्याला केक तर बघा झिगझॅग पद्धतीनं जे असतं आपलं तर त्याने मी डिझाईन पण करून घेतली. आणि त्यानंतर आपल्याला हा केक मी अगोदर फ्रीजमध्ये ठेवला, त्यानंतर काढला आणि मग आपल्याला चॉकलेट पूर्ण टाकायचं त्याच्यावरती. पूर्ण केकला आपल्याला असं छान पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक पूर्ण चॉकलेटमध्ये कवर झाला पाहिजे. तर हे प्रोसेस करण्या अगोदर आहे ना आपल्याला केक फ्रीजमध्ये ठेवावा लागतो, केक पूर्ण रेडी झाल्यानंतर. त्यानंतरच आपल्याला हे गनाश चॉकलेट केकवरती टाकायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी टाकत होते. आणि जर हे तुम्ही पायपिंग बॅगमध्ये टाकून भरून घेतलं आणि टाकलं ना तर
खूप छान पद्धतीने केक आपला बनतो, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही, खूप लवकर केक रेडी होतो. तर इथे मी अशा पद्धतीने जे खाली चॉकलेट आलेलं होतं ते पुन्हा केकला मी वरती लावून घेत होते. तर तुम्ही बघा पुढे. तर हे बघा, आता इथं आपला केक पूर्ण बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण चॉकलेट गनाश पण मी खालचं जेही एक्स्ट्राचं चॉकलेट गनाश आलेलं आहे ते मी काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी काढून घेत आहे. तर इथे आपला केक पूर्ण रेडी झाला आणि मी फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यानंतर मी केक बाहेर काढला. तर बघा पूर्ण मिरर ग्लेस, म्हणजे वरतून आपली फ्रेम त्यामध्ये दिसते. याला मिरर ग्लेस असा केक पण म्हणू शकता आणि चॉकलेट गनाश केक म्हणू शकता, चॉकलेट ट्रफल केक म्हणू शकता. त्यानंतर आता वेळ होती जी फक्त बॉर्डर बनवण्याची. तर मी खाली तीच क्रीम घेतली आणि त्याने असं स्टार नोझल टाकून अशा प्रकारे बॉर्डर बनवून घेत आहे. तर वाव, किती छान केक बनला बघा बरं. एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप इझी पद्धतीने हा केक बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला केक हे कमेंट्समध्ये नक्की सांगा हां. आणि हा साईलचा प्री बड्डेचा केक आहे. तर साईलचा रिअल बड्डे 9 मेला आहे. तर त्या दिवशीही केक म्हणजे बड्डे करणार आहेत आणि तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर कसा वाटला केक मला नक्की सांगा. जास्त डेकोरेशन नाही करता आलं कारण की माझ्याकडे सामानच नव्हतं. जे होतं त्यामध्ये मी केक बनवला. तर कसा वाटला केक हे नक्की सांगा. तर हे बघा, इथे साईलची ही फ्रेंड आली होती. तिचं नाव आहे श्री आणि तिला एकटीलाच बोलवलेलं कारण की बाकीचे सर्वांना बोलवायचं म्हटलं तर मग मोठा बड्डे करावा लागला असता. त्यामुळे मग ती आली कारण तिची इच्छा होती म्हणून मी तिला बोलवलं आणि त्यांनी दोघांनी केक कट केला आणि त्यानंतर मग आम्हीही त्याला केक भरवला आणि त्याला गिफ्ट पण दिलं कारण त्याची इच्छा होती. तर केला छान, त्यालाही आवडलं, खूप छान आवडलं. तुम्हीही नक्की आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.